म्हणून मला मोहन भागवतांना विचारायचंय, आणि जे भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्याने मुंबई जिंकले तर खान महापौर होईल, अरे तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल, जानवं घालाल, शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी. ही काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो आहोत. आणि आम्हाला जर का हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न करत असाल तर पहिला आम्ही भाजपला परत सांगतो, तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढून टाका आणि मग आमच्याशी हिंदुत्वाच्या गप्पा करा. पहिलं ते तुमचं फडकच आहे, तो भगवा असूच शकत नाही, कारण भगवा हा शिवसेनेच्या हातामध्ये आहे, शिवसैनिकाच्या हातामध्ये आहे. तुमच्या फडक्यावरचा हिरवा काढा आणि मग आमच्या अंगावरती या. आणि मग 100 वर्ष झाल्यानंतर मोहन भागवतांना मी सांगतोय की भागवत साहेब, हे तुमचे चेले चपाटी आहोत. 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या कामासाठी 100 वर्ष संघाने मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी फळं, ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का? तुम्हाला आनंद मिळतोय का की याजसाठी केला होता अट्टहास, ही विचारी सगळी फळं त्या झाडाला लागलेत? आणि मला असं वाटतं की कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल, पण RSSचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल, पण ब्रह्मदेव नाही झाला, ब्रह्म राक्षस झालेला आहे. आणि मुद्दामून तुम्हाला सांगतो, मी ब्रह्म राक्षस हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो आहे. सगळ्यांनी घरी जाताना गुगलवरती ब्रह्म राक्षस या शब्दाचा अर्थ बघा. आमच्या अंगावरती हिंदुत्व म्हणून येताना मोहन भागवतांनी जे सांगितले, गेले काही वर्षातली त्यांची वाक्य आहेत. मुस्लिमों को लेकर RSS चीफ मोहन भागवत की बैठक में लिया गया बड़ा निर्णय, अब घर घर पहुंचेगी टीम,